इथपर्यंत आलात त्यासाठी तुमची एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून तुमचे स्वागत करतो. कारण तुम्ही आमच्यासाठी इतका वेळ दिला, 2 दिवस तुम्ही आमच्यासाठी दिला. तुमची अंतिम फेरी असताना म्हणजे शेवटचा दिवस चालू होता तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी घेतलं, त्याच्यापासून मनापासून धन्यवाद. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिला आमच्या सगळ्या गलीच्या वतीने सगळ्यात पहिला छत्रपती म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना वंदून आणि यांना स्मरून मी माहिती सांगायला सुरुवात करतो. हा जो किल्ला आहे आपला, हा तोरणा किल्ला. तोरणा किल्ला निवडायचं आमचं कारण म्हणजे स्वराज्याची स्थापना ज्यावेळी झाली 1643ला त्यावेळी सुरुवात झाली ती या तोरणा किल्ल्यापासून झाली. थोडक्यात सांगायचं तर काय की बाबा ह्या किल्ल्याचा इतिहास इतका मोठा आहे. म्हणजे हा किल्ल्याची जी बांधणी आहे ती काय 1646 किंवा त्याच्या आधी काही वर्ष झाली अशातला विषय नाही. त्याची जी बांधणी झाली ती 12वी ते 13वी शतकात ती झाल्या शालिहार राजवट यांच्याकडून ही बांधणी झाली. थोडक्यात सांगायचं तर याचा जे दगड वापरला गेला आहे तो बेसाल्टचा दगड आहे, म्हणजे पांढरसर असा दगड थोडक्यात आहे. आणि त्या दगडापासून हा किल्ला इतका हा मोठा बांधला गेला. म्हणजे 12व्या शतकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 आणि तिथून पुढे शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला 1646ला. अगदी तिथपर्यंत या किल्ल्यानं बरेच राजवटी घराणे बघितली, बरेच रणसंग्राम बघितले, बऱ्याच युद्ध बघितले, बरेच म्हणजे अगदी म्हणजे त्यांनी जसं आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणतो की बाबा त्यांनी 4 पावसाळे बघितले आपल्यापेक्षा जास्त, तसे ह्या किल्ल्याने बरेच पावसाळे बघितले, बरेच उन्हाळे बघितले आणि बरेच हिवाळे सुद्धा बघितले. या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय की हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच किल्ला आहे. आणि ह्याची उंची किती तर समुद्र सपाटीपासून याची उंची 1403 मीटर म्हणजे 1403 मीटर. आणि जर फुटात सांगायचं झालं तर 4303 फूट म्हणजे काय तर 4703 फूट. काही पुस्तकात काही ठिकाणी ही जी वेगळी नोंद आहे ती म्हणजे 4304 फूट, परंतु 4303 ची गुगलला दाखवलेली आहे. दोन्ही सुद्धा सांगतोय तुम्हाला मी, त्या दोन्ही नोंदी आहेत. हा तोरणा किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यात, पुण्यापासून नैऋत्येला येतो. 64 किलोमीटर अंतरावर हा जिल्हा आहे. ह्याच्या मागची एक बाब सांगायची झाली तर पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर सोबत जिजामाता ह्या राहायला होते पुण्यात. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ झालेली आपल्याला माहितच असते, ज्योतिषीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच्या मागची एक गोष्ट थोडक्यात सांगायचं तर काय तर तिथं ते राहायला का होते, लाल किल्ल्यात राहायला होते. लाल किल्ल्यात राहायला का होते तर विजापूरचे आदिलशाही तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे भोसले, ते शहाजीराजे भोसले ते त्यावेळी आदिलशाही म्हणजे जहागीर म्हणजे थोडक्यात सरदार म्हणून कामाला होते. त्यांच्याकडे एक वतनदारी पद्धत पहिला आपल्याकडे होती, मोगलशाही किंवा निजामशाही आदिलशाही, तशी त्यांच्याकडे एक जहागिरी होती. जहागिरी कुठली होती तर पुण्यातील पुणे, चाकण, सुपे आणि इंदापूर या भागातील त्यांच्याकडे जहागिरी होती. स्वतः शहाजीराजे भोसले वास्तविक ते होते कुठे विजापुरात, परंतु त्यांची जहागिरी होती पुण्यात. ते कोण सांभाळत होते तर जिजामाता आणि त्यांचे काही विश्वस्त मंडळ म्हणजे आपली मराठी लोक. याच्यामुळे शिवाजी महाराज लहानपणापासूनच त्यांचं म्हणजे बालपण जे आहे म्हणजे अगदी आपण शिवनेरीपासून म्हणलं तर ते पुण्यापर्यंत ते लहानपणापासून आपले ते त्यांचं वास्तव्य पुण्यात आहे. आज आपण 15व्या ते 16व्या वर्षाच्या मुलांना किंवा या सगळ्या बाकीच्यांना बघतोय की बाबा काय करतोय आपण आज एक क्रीडा खेळतोय किंवा लहान मुलांनी आजकाल मोबाईल सोडला तर जे बाकीचे खो खो, कबड्डी, बाकीचे जे सगळे खेळ आहेत ते सगळे खेळ खेळले जातात किंवा जे खेळतात, पण त्यावेळी जे त्यांचे खेळ होते ते वेगळे होते अशातला विषय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या खेळांनी आणि त्यांचे जे विशिष्ट प्रकारचं जे डावपेच होते त्यांना त्यांनी भिन्न केलं. त्यांच्या स्वतःच्या त्या कर्तृत्वाने काय केलं भिन्न तर ते सांगतो मी तुम्हाला. भिन्न म्हणजे काय, हे मावळे एकत्र जमायचे, वेगवेगळे डाव म्हणजे ह्यांचे डाव कसायचे, खो खो, कबड्डी किंवा ह्या गोष्टी नाही, तर वेगवेगळे प्राण्यांचे आवाज करणे, वेगवेगळी गुप्त लँग्वेज म्हणजे वेगवेगळी भाषा शिकणे किंवा वेगवेगळी रूप सादर करणे किंवा म्हणजे वेगवेगळ्या शृंगार थोडक्यात म्हणजे आपण त्याला काय हरकत वावगं ठरणार नाही. जसं नाटकात 9 शृंगार केला जातो म्हणजे आपल्या थोडक्यात बहिर्जींना माहिती आहे, पण त्या पद्धतीत बहिर्जी राईक संपर्कात येण्याआधी ह्या गोष्टी ज्या होत्या ह्यांच्या मित्रसंघात त्या प्रत्येक गोष्टी चालू म्हणजे शिवाजी महाराज हे प्रत्येक गोष्टीचा विचार आणि जी त्यांना एक जिज्ञासू जी वृत्ती होती ना ती लहानपणापासूनच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630ला जेव्हा जन्म झाला तिथून पुढं ते 1646 म्हणजे 1645ला रायरेश्वराच्या मंदिरात तोरणेश म्हणजे महादेव मंदिरांच्या वर ज्यावेळी रायरेश्वराच्या म्हणजे शपथ झाली आपली त्यांची जी विडा उचलला त्यांनी सोडायचा तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी काय असेच गेले आणि त्यांनी बाबा मध्ये ती उचलला अशा लक्ष नाही, तर त्याच्यामागे एक इतिहास होता तो म्हणजे त्या मोठ्या आईचा, त्या राजमातेचा. ती राजमाता म्हणजे ती म्हणजे अशी सामान्य घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत्या आधी राजमाता जिजाऊ जन्माला येणं गरजेचं म्हणतात का म्हणतात तर त्यामागे ती एक मोठी आख्यायिका आहे ती म्हणजे
राजमाता जिजाऊंनी जे त्यांच्यावर संस्कार घडवले बालपणापासून, म्हणजे जे पेरलं ते उगवतं म्हणताना, त्यापैकी सांगायला काय हरकत नाही. कारण जी राजमाता जिजाऊंनी जे त्यांना प्रत्येक वेळी जे शिकवलं, जे सांगितलं, तेच त्यांच्या डोक्यात खेळत गेलं, तेच विचार त्यांच्या डोक्यात खेळत गेले. मला त्यांची एंडिंग सांगा. हा एक्सप्लेन कर. एंडिंग सांगा. मी थोडक्यात सांगतो, झालं तर संपत आले थोडक्यात. म्हणजे इतिहास तुम्हाला सांगायचा अर्थ काय माझा, की बाबा तुम्हाला जेणेकरून ह्या गोष्टी, म्हणजे तोरणा हा फक्त भौगोलिक प्रकार नाही किंवा ही प्राकृतिक रचना नाही, तर त्याच्यामागे इतिहास सुद्धा हा किल्ला 13व्या शतकापासून आहे खरं, परंतु हिला इतिहासात नोंद झाली की ती खऱ्या अर्थानं 1646 ला झाली. आणि त्याच्या मागचं तुम्हाला आम्ही कारण फक्त सांगतोय की का झाली. आणि 1646 ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळी रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्याचा विडा उचलायचा. कितीला घेतली तर ती 1645 ला घेतली. तोरणा किल्ला का जिंकला ह्याचं तुम्हाला मी फक्त कारण सांगतो. कारण महाराष्ट्रात 400 किल्ले आहेत, 400 पेक्षा जास्त किल्ले आहेत. त्यापैकी 350 महाराजांनी स्वतःच्या हयातीत जिंकलेले आणि त्यापैकी 110 स्वतःच्या हयातीत त्यांनी बांधलेले. तिथून पुढे सुद्धा तुम्हाला सांगतो की त्यात हा पहिला किल्ला का, तर ज्यावेळी 1 वर्ष 1645 ला ह्या किल्ला जिंकण्यामागे 1 वर्षाचा त्यांचा अभ्यास होता. पूर्ण किल्ला जिंकेपर्यंत म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत, म्हणजे यसाजी पंत, तानाजी मालुसरे आणि इतर सवंगडी यांच्यासोबत ती ज्यावेळी आपण शपथ घेतली 1645 ला, त्यावेळी त्यांनी एक वर्ष पूर्ण पुणे परिसराचा अभ्यास केला. तिथे आजूबाजूच्या किल्ल्यांचा अभ्यास केला. सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात उंच जरी किल्ला हा असला तरी इथं ह्या किल्ल्यावर जी राज्य होता आधी, जो किल्लेदार होता तो नियामुद्दीन, तो सुद्धा विजापूरच्या आदिलशाहीचा. मग हाच किल्ला का निवडला, कारण हा किल्ल्यावर तोफ गोळा नव्हता, सैन्यबल कमी होतं, त्यामुळे हा किल्ला निवडला त्यांनी की बाबा आता हाच किल्ला. कारण शिवाजी महाराजांची सुरुवात होती तिथं आणि त्यांच्यासोबत सुद्धा मनुष्यबळ कमी होतं ना, त्यांना कोणाला बॅकअप होतं ना काय होतं. त्याच्यामुळे त्यांनी ह्या किल्ल्याची निवड केली आणि तिथून पुढे बाबा आता ह्या किल्ल्याला आपल्याला ही म्हणजे हाच किल्ला त्यांच्यासाठी एक थोडक्यात म्हणजे कमी जात. आणि डावपीच रणनीती आणि राजनीती या सगळ्या दृष्टिकोनातून हा त्यांनी किल्ला निवडला आणि तिथून पुढे ते आले सांगतो. आणि आल्यानंतर सुरुवातीला स्टार्टिंगला पुण्यापासून नैऋत्येकडे 64 किलोमीटर एक गाव आहे वेल्हे गाव. तिथून 5 किलोमीटर अंतरावर आज सुद्धा तिथपर्यंत वर गाड्या जात नाही, तशा आपल्या पन्हाळ्यावर जातात, तशा शेवटपर्यंत गाड्या जात नाहीत. तिथून पुढे वेल्हे गावातून पुढे आल्यानंतर इथं ह्या सुरुवातीला स्टार्टिंग आहे. जसं जर एखादा गनिम किंवा वगैरे जर आलं तर गनिम येताना त्या बाजूने यायचं. हे सगळं असू दे, मला किल्ल्यावर तुम्ही काय काय केलंय सांगा, तुमचं कळलं मला. डिटेलिंग पूर्ण सांगा. सुरुवातीपासून घेणार ना मी, कसं करणार आहे, वेल्हे गावापासून बिनी दरवाजा आता घेणार. बिनी दरवाजा झाल्यानंतर कोटी दरवाजा, तोंडजाई देवी मंदिर, या सगळ्या स्टेप बाय स्टेप घेणार आहे मी पूर्ण. म्हणजे तुम्हाला त्यातलं परत नंतर शंका घालू नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे. गनिम आला तर ह्या दरवाटे येणार होता. शिवाजी महाराजांची सिस्टीम काय होती की ज्यावेळी शिवाजी महाराज किल्ला घेतला त्यावेळी हा बिनी दरवाजा सुरुवातीला लागतो. बिनी दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा जो तोरण्यावर आहे. त्या तोरण्यावरच्या बिनी दरवाजा हा वेल्हे गावाला जोडणारा दरवाजा आहे. या दरवाजावर दोन्ही म्हणजे लाकडी आणि लाकडी प्लस लाकडी, लोखंडी आणि दगडी अशा भरगत बांधकामाने या दरवाजाला परिपूर्ण केलेला आहे. या दरवाजाच्या आतमध्ये तोफा ठेवायला जागा होता, तोफ गोळे ठेवायला जागा होता, आतमध्ये छरे वगैरे सगळ्या गोष्टींचा हे होता. आणि प्रत्येक गोष्टीची ह्या म्हणजे परिपूर्णता ठेवली होती, जेणेकरून जर गनिम आला तर त्याला तिथपर्यंत सावध. आज जर तिथपर्यंत गेलं तर बिनी दरवाजा जाताना तुम्हाला एखाद्या दगडाचा आधार घेऊन तिथपर्यंत जाता येते. म्हणजे इतका तो अवघड आणि कठीण आहे. त्या दरवाजापर्यंत जर गनिम पोचला तर त्याला वरून तोफाने मारता येत होतं, छऱ्याने मारता येत होतं आणि प्रत्येक गोष्टीने मारता येत होतं. मग वरून उकळलं ते सुद्धा ह्या गोष्टीवर टाकता येत होतं. मग त्याच्यामुळे गनिम तिथं थांबवत आणि तरी सुद्धा तिथून पुढे आला तर पुढे त्याला पहिला आडवा जात होता तो कोटी दरवाजा. कोटी दरवाजा म्हणजे काय, तर दोन्ही कोटी दरवाजा म्हणजे मुख्य. कोटीचा अर्थ होतो मुख्य. कोटी हा तिथला स्थानिक शब्द आहे. जसं की आपण कोटी म्हणून देवानं सुद्धा कोटी हा शब्द वापरला होता, तसा कोटी म्हणजे मुख्य दरवाजा. कोटी दरवाजात एक असा वळणानं बनवलाय की तिथं सुरुवातीला एकदम म्हणजे जर गनिम बाहेर न येते त्यावेळी अशा पद्धतीने केलं की जसं आपल्या पन्हाळ्यात 3 दरवाजा सुद्धा आहे. जर ह्या बाजून गेलं तर आपल्या जे गनिम आहे त्यांना वार करताना ते पटपट येत नाही. म्हणजे ती सायकोलॉजी आहे थोडक्यात सांगायचं. आणि आपले गनिम म्हणजे हजारोंच्या संख्येनं जरी आले ते ह्या बाजून पूर्णपणे, तरी किमान 15 ते 20 सैनिक आपले त्यांना तिथपर्यंत थांबवू शकत होते. म्हणजे ही त्याच्या मागे थोडक्यात ती घडणावं ह्या पद्धतीने आहे कोटी दरवाजाची. तिथून पुढे आल्यानंतर त्या कोटी दरवाजाच्या बाजूला जे आहे ते तोरणजाई देवी मंदिर. तोरणजाई देवी मंदिर ही सुरुवातीपासूनच आहे आणि त्या तोरणजाई देवीच्या मंदिरावरून या गडाला तोरणागड असं नाव पडलंय. तोरणागड कोण तोरणगड म्हणते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला त्यावेळी त्या झुंजार बुरुजावर उभारून त्यांनी स्वतः ह्या किल्ल्याकडे बघून म्हणजे किती मोठं भव्य रूप आहे, किती मोठं प्रचंड गड आहे. आणि त्यावेळीपासून ह्या गडाला प्रचंड गड असं सुद्धा म्हणलं जातं. पुढे येतो तो हनुमान बुरुज. हा सुद्धा महत्वाचा बुरुज आहे. आणि ह्या किल्ल्यावरचं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 350 किल्ले महाराजांनी जिंकले. प्रत्येक किल्ल्यावर हनुमंताची पूजा केली जात होती.
हा हनुमान बुरुज जेव्हा गनिम पुढून येत होतं वेल्हे गावाकडून त्यावेळी सगळ्यात पहिला आडवा जात होता तो हा हनुमान बुरुज. वरून गोळा फेक, बाण, दगड वरनं मोठी मोठी सोडणे, हे जे गनिमी गाव होता मराठ्यांचा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा प्रमुख बुरुज होता तो हनुमान बुरुज. म्हणजे त्या हनुमान त्यांच्या मूर्तीच्या बाजूलाच एक मूर्ती सुद्धा होती, 3 फूट मूर्ती अजून सुद्धा दिसत आहे. ती स्पष्टपणे दिसत नाही, परंतु ती ओळखता येते स्पष्ट करून की हनुमानाची मूर्ती आहे. त्या हनुमानाच्या मूर्तीला रोज पूजा अर्चना आज सुद्धा म्हणजे त्यावेळी मावळे रोज करत होते. आज सुद्धा काही लोक तिथले स्थानिकचे करतात. आणि तिथून पुढे गेल्यानंतर येत होती माची व्ह्यू पॉईंट. हा आताच्या ह्याला झुंजार माची व्ह्यू पॉईंट असं सुद्धा म्हणलं जाते. परंतु ह्याचं जर नाव सुरुवातीचं बघितलं तर भेळ बुरुज असं म्हणतात. भेळ बुरुज म्हणजे काय? भेळ हे शब्द 2 कथा आहेत. दंतकथा तिथली जर सांगायची झाली तर तिथली म्हणजे जे मावळे होते ते एक विशिष्ट पदार्थ खाद्य मिश्र करून तिथं त्या जागेला खात होते म्हणून भेळ बुरुज असं म्हणतात. ही झाली दंतकथा. आणि ऐतिहासिक जर इतिहासकारांनी सांगायचं झालं तर त्याच्या मागे कारण असं आहे, भेळ म्हणजे काय तर मिश्र. ज्यावेळी 2 भिंती किंवा 2 कडा एका जागेला येऊन मिश्र होतात त्यावेळी त्याला भेळ असं म्हणलं जाते. म्हणून त्याला भेळ बुरुज असं म्हणतात. कारण हा महत्वाचा कडा आहे जो तिकडून हनुमान बुरुज येतोय आणि इकडून म्हणजे झुंजार माचीचा हा एक पॉईंट आहे. थोडक्यात त्याला भेळ बुरुज असं नाव दिलं. तिथूनच खाली आल्यानंतर हा येतो आपल्याला झुंजार बुरुज. ह्या किल्ल्याचा सगळ्यात मोठा जर बुरुज किंवा सगळ्यात महत्वाचा बुरुज जर म्हणायचं असलं तर या झुंजार बुरुज म्हणला तर काही हरकत नाही. कारण हा झुंजार ह्या नावाप्रमाणे झुंजार आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या बुरुजाकडे बघून ते दिलेलं नाव आहे की झुंजार बुरुज. झुंजार बुरुजाची हे वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे जसं आत्ता संदेशवहनासाठी म्हणजे पटकन एखादा मेसेज पटकन जातोय तसं पहिला ते काही कारण होती. तुम्हाला सुद्धा माहित असेल की एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी किंवा विशिष्ट प्रकारचा धूर करून जे अलर्टनेस द्यायचा त्यासाठी ह्या झुंजार बुरुज आणि तिकडचा विशाळकोट बुरुज म्हणजे कोकण भाग तिकडे तो आणि इकडून पूर्ण ह्या साईडचा आग्नेय भाग. वय काय तुझं? माझं वय 23 पूर्ण 24 आहे. 23 पूर्ण आहे. अरे वा, जरा मुरगुडा त्याला आमच्या पोरासनी जरा सांगितलं. प्रश्न विचारणार होतो प्रश्नाचे विचारणार होतो त्या ते तू सगळ्याची सगळं सांगून टाकलं. आमच्या इथं काय मला काय म्हणतो, थांब मला प्रश्न विचारायचा नाही, मला तुम्हाला आमचं सांगायचं शिवतीर्थ आहे. अजून सासरी होते. कारण आमचं कसं आहे माहितीये तुला, हे बघ नावाला आमचं आमच्या इथं कॅल्क्युलेशन असे आहे बघ, याप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेशन ठेवलंय. तू मला प्रश्न विचारायला संधीच दिली नाही. दिली नाही. काय विचारायचं सांगत आम्ही म्हणून मी बघत होतो, तू मला काय म्हणाला थांब त्याला सांगू दे. नाही, मला प्रश्न विचारायला संधीच नाही ना. किल्ला एक्सिलेंट आहे. तुझं इतिहासाचा एवढा अभ्यास अभ्यास आहे. जरा मुरगुडा त्याला जरा आमच्या घोड्याशी जरा इतिहास सांगा. मला फक्त सांगायचं आहे की मातीची तेच म्हणून मी तुला मगाशी मी 2 वेळा तुला का थांबवलं, कारण मला तुला प्रश्न विचारायचे होते आणि आमचं तू ऑलरेडी त्या शिवतीर्थ प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यायला वाघापुरात लागलाय. पाहिजे होतं खरं अर्थानं. वाघापुरात शिवभक्त आहेत. मला आमच्याकडे नावाला शिवभक्त आहेत. नाही, मी तुम्हाला सांगायचं आहे की माझी माहिती जी आहे ती तुम्हाला पोहोचायची. मला Historic माहिती स्पर्धेसाठी आम्हाला नाही. कसं आहे माहितीये का, आम्हाला इथं मार्किंग साठी ना तुला प्रश्न विचारले पाहिजे. त्याची सगळी उत्तर तू दिलीस. किल्लेदार कोण, कुणीकडे होता, कोण होता, त्यामुळे मला मार्क विचारायला संधीच नाही. 5 मार्क किल्ल्याला, असं आहे. 5 मार्क तुझ्या प्रश्नाला, 5 मार्क काय का तू फिनिशिंग केलंयस त्याला. चप्टेला 25 पैकी मार्क आणि 5 असतात. मार्क ह्याला पण मूर्त्यांचं म्हणजे भूमिका काय काय दाखवली कुठे सजीव एकदम देखावा दाखवता बरोबर. त्याला मार्क असतात. मी तुला ते मार्क मी तुला प्रश्न विचारणार होतो. नाही, माझ्या माझं फक्त सगळ्याची म्हणणं तू उत्तर इतकंच आहे. दिलीस. ऑलरेडी मला उत्तर दिलीस. माझं कुठल्या काही जिल्ह्यात म्हणणं आहे, इतकंच कुठल्या आहे की दिशेत माझी आहे. माहिती आहे ती तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचावी. यातले आता 70% लोकांना माहिती नाहीये. जो एक्सप्लेन करतोय तो ते 70% लोकांना माहिती नाहीये. आता यातले 70% म्हणण्यापेक्षा किल्ला बनवणाऱ्यांपैकी ठराविक लोकांना फक्त माहिती आहे आणि त्यांना अभ्यास केला म्हणून त्याला माहिती आहे. पण तो जो एक्सप्लेन करायला ते एकदम उत्तम आहे होय. आणि ते चांगलं आहे. मी तेच म्हटलं कानावर मला गेल्यामुळे प्रश्न डोक्यात घुसलंय. विचारायला संधीच दिली नाही त्याला. भेटतच नाही संधी. मी आता मी विचार तू मला सांगायला लागला त्याच्याकडे माझं लक्ष नाही. मी जास्त डोक्यात करून काय चाललंय माझ्या लहान तुम्ही फक्त इकडे बघा, मी सांगताना तुम्हाला सांगतो, तुम्ही माझे परीक्षक आहात म्हणून मी अजिबात सांगत नाही. तुम्ही माझ्या तोरणा किल्ल्यावर आलाय आणि मी तुमचा गाईड आहे आणि तुम्हाला माझी प्रत्येक माझ्या राजाने केलेली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ह्या हिशोबाने मी तुम्हाला सांगायला लागेल. जर तुम्ही काय पाठ केलं असतं तर 100% तुम्हाला बघून मी विचारलो असतो. माझी कुठली तुम्हाला सांगतो, मी आदल्या दिवशी ह्या गोष्टी आहे. मला फक्त इतकंच करायचं आहे की ही जी माहिती आहे की तुम्हाला माझ्या राजाचा गड आहे, मी इथला मावळा आहे आणि तुम्ही माझ्या त्या राजाचा किल्ला बघायसाठी आलाय आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी इतकंच माझं म्हणणं आहे. आणि ती मी त्या अर्थाने सांगावं. तुम्ही माझे परीक्षक आहात हे मी समजत नाही. तुम्ही आम्हाला मार्क देणार आहे की तुम्ही आम्हाला नंबर देणार आहे हे मी कालही समजलं होतं, आजही समजत नाही आणि उद्याही समजणार नाही. मला फक्त माझी माहिती जे मला येते ते तुम्हाला आलं पाहिजे किंवा तुम्हाला समजलं पाहिजे इतके ह्यात माझा प्रयत्न आहे आणि हेच मला सांगायचं आहे तुम्हाला. बाकी ह्याच्या पलीकडे माझं काहीच नाही. म्हणून मी तुम्हाला थांबवलं का, कारण माझ्या राजाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचू देत.
प्रश्न माझ्यासाठी मॅटर करत नाहीत, परंतु जे इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला तर मला त्यात सगळ्या गोष्टी आल्या. जे आम्ही करालोय, तुमचा जो उपक्रम आहे, ह्याचा सगळ्यात महत्वाचा मोठा हेतू काय असला तर हेच की हे विचार किंवा हे जे घटना आहे किंवा हे का केलंय हे काचं उत्तर सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून, आणि तेच काचं उत्तर मला सगळ्यांना द्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला इतकंच. मला बाकी काय नाही. छोटे मोठे ऐतिहासिक प्रश्न विचारू आम्ही सर्वांना. नक्कीच काय अडचण नाही. फक्त मला एकदा सांगू द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी. तुम्ही मला काय प्रश्न विचारायचे विचारा, तेच मी फक्त तुला मला जे म्हटलं. माहिती आहे ते तुम्हाला पोहोचवू द्या आम्ही तुमच्यापर्यंत. काय करतोय 100% आम्ही प्रश्न विचारतो, त्यापैकी 50% आम्ही किल्ल्याबद्दल प्रश्न विचारतो. आता तू मला काल काय सांगितलं, तोरणागड आहे, मग आम्ही ते तोरणागडची सगळी स्टडी करतोय. कुणाकडे होता, किती बुरुज आहेत, काय आहेत, हे सगळं मी स्टडी करून येतो. आतापर्यंत प्रश्न विचारतो. उंदेरी खांदेरी आणि चिमगाव मध्ये जंजिरा गेलाय. हा. कुठला रे? प्रतापगड प्रतापगड एक आहे बघा, फाईटला आहे तो, फाईटला प्रॉपर गेलाय प्रॉपर. बरोबर. छावणी मग महाराजांची माझं काय दाखवली सांगतो, होती. मी काय सांगतो तुला, आम्ही 100% जे प्रश्न विचारतोय ना, त्यापैकी 50% आम्ही किल्ल्याबद्दल विचारतो. त्याची सगळ्यात तिथं तुम्हाला स्पेसच ठेवला नाही प्रश्न विचारायला. या किल्ल्याला 2 गड फाईटला, लक्षात ठेव. पुढचा प्रतापगड आणि उंदेरी. 50% मी आहे उरलेल्या तुम्हाला इतकं सांगायचं आहे की फक्त आमची जी माहिती नाही, आहे नाही. किंवा माझ्या राज्याचा कळलं, इतिहास कळलं. तुमच्यापर्यंत पोहोचली, बाकी नंबरच्या आम्हाला देणं ठीक आहे, घेणं असो एक प्रश्न विचार. मला पूर्ण माहिती सांगितली पहिल्यांदा. कळलं. तू एवढं सांगितलं आम्ही तेवढं इनाफ आहे. तुझ्याकडनं ऐकून घेतली माहिती, घेतली आम्ही माहिती सगळी. तेवढं इनाफ आहे. तू जेवढं सांगितलंस ना तेवढं कोणीच सांगितलं नाही. म्हणजे तिथे 2 माची पडतात, ह्या धुंदार माची आणि बुदला माची. माची म्हणजे काय, तर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या चढणीच्या भागावर सपाट भाग आहे आणि त्याला केलेली तडबंदी त्याला म्हणजे माची म्हणतात. त्या 2 माची लागतात. आणि पुरुष म्हणाले पण स्वराज्यात असा कोणता किल्ला आहे ज्याच्यावर कधी आक्रमण झालं नाही? एकदम सेफ गड. ठीक आहे, मी वाघापूर बरं, मला एक गोष्ट सांग. मध्ये महाराजांनी हा जो किल्ला जिंकला तो किती वया जिंकला वयाच्या 16व्या वर्षी, परंतु प्लॅनिंग 15व्या वर्षापासून सुरुवात झाली होती. आणि किती 1600 किती होतं? 1646 ला जिंकला. 1645 ला रायरेश्वराच्या मंदिरात शपथ झाली होती आणि हे शब्द त्या मंदिरात घुमलं होतं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, आणि ह्या शब्दाला जर कोणी न्याय दिला असेल तर सुरुवात ह्या तोरण्यापासून झाली. बुरुज आहेत total? बुरुज आहे त्याच्यात 7 बुरुज आहेत, 8 दरवाजे आहेत, 3 मंदिर आहेत. 3 मंदिर म्हणजे पहिलं मंदिर मेंगाई मंदिर, दुसरं मंदिर तोरणगाई मंदिर जे आपण सांगितलं सुरुवातीला, त्याच्यावरून या किल्ल्याचं नाव आहे. आणि तिसरं मंदिर म्हणजे तोरणेश्वर महादेव मेन मंदिर. बुरुज महत्वाचं जे आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा गुंजार बुरुज आणि दुसरा म्हणजे विशाळकोट बुरुज. या म्हणजे मी काल सुद्धा म्हणतो की अरे आज सुद्धा म्हणतोय, ह्या 2 हे जे किल्ला आहे हे म्हणजे ह्या 2 किल्ल्याचे भाऊ आहेत, म्हणजे 2 हात आहेत जे संरक्षण करण्यासाठी सदा पुढे होते आहेत आणि राहतील. सांगा की कुठला गड असा होता जो सेफ आहे, त्याच्यात कधी आक्रमण झाला नाही? आक्रमण झालं नाही. आणि तुमच्या तोरण्याशी रिलेटेडच आहे ते. हो काय? खोलवर विचार करा. तुम्ही इतकं असताना इतकं पुढ्यात असायचं, तुम्हाला दिसना झालाय गड. हा, बहुधा लिंगाना नाही, तो गड कुणाला जिंकता आला नाही. जिंकता आला नाही. स्वराज्याची राजधानी होती प्रथम राजगड हे काय पुढे म्हणून म्हणलं नाही, मला लक्षात आलं म्हणून राजधानी आतापर्यंत आहे. आक्रमण पण अजून एक असा गड आहे जो स्वराज्यांना कधीच जिंकता आला नाही. स्वरातून झंजिरा जंजिरा. जे संभाजी महाराजांनी तिथपर्यंत जाण्याचा कोणाच्या प्रयत्न अंडर केला. होता? कुणाच्या तो अंतर्गत? तो ह्याचा सिद्धी ते तुम्ही जिंकण्यासाठी हे बघा, किल्ला जिंकण्यासाठी बलिदान असं काय नाही, सगळ्यात ह्याचं मोठं उत्तर होतं दिले ते पाहिजे. सगळ्यात तुम्ही पण उत्तर देऊ सगळ्यात शकता. मोठं बलिदान होतं ते त्या आपल्या कोंडाजी बाबांचं. गोंडाजी बाबांचं, बरोबर. त्यांनी ठीक आहे, संभाजी गोंडाजी महाराजांसाठी आणि बाबा आपल्या स्वराज्यासाठी गोंडाजी बाबा तिथं किती दिवस झुंज घेत होते हे सांगू शकताय तुम्ही? किती दिवस गुप्तपणे ते किमान मला हा, वाटतं गुप्तपणे हा. किती दिवस इथं झुंज घेत होते? 1 वर्ष किमान होतील ते मला वाटतं. 1 वर्ष. तर मला सांगा, आपल्या स्वराज्याचे युवराज शंभूराजे त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव काय सांगू? येसुबाई ठीक आहे, ते कोणत्या पदावर होत्या? त्या महाराणी होत्या. नाही, मग ते हा, कुलमुक्त्यार. हा, good. तुम्ही पण द्या ते ना, तुम्ही पण द्या, कारण मार्क्स इम्पॉर्टंट आहे. ग्रुपमध्ये सगळे- 50% मी ऑलरेडी मार्क्स दिलेत, 50% मला मार्क्स द्यायचे आहेत, त्याच्यामुळे उत्तर द्या. कुलमुक्त्यार, बरोबर. हुशार आहे. अतिशय. आणि कितव्या वर्षी त्या महाराणी झाल्या तुम्ही सांगू शकताय मला? म्हणजे कोणानंतर त्या महाराणी झाल्या? त्या महाराणी कोणानंतर झाल्या? कोणानंतर झाल्या म्हणजे राजमाता कोणानंतर झाल्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या आईसाहेब यांचं नाव काय? त्याच्यानंतर त्यांना एकट्याने द्यायची उत्तर नाही, तुम्ही सगळ्यांनी द्यायची उत्तर. हा, बरोबर. नाही नाही, नाही, सईबाई नाही, शंभू त्यांच्या मोठ्या आईसाहेब नाव त्यांचं काय? हा, तेच बरोबर. पण टकमक डोकावर फेकण्याचा आदेश शंभूराजांनी कुणाला दिला? चिटणीस, सुरनीस,
नाव चिटणीस अनाजी पंताला अनाजी पंतासोबत अनेक हात मिळवून अनाजी पंतांना कुठला दंड दिला? कोणता दंड दिला? ठीक आहे, तर म्हणतो काय ना, याची उंची तोरण्यावरची याची उंची 1000 फूटपेक्षा जास्त, म्हणजे 1000 मीटरपेक्षा. म्हणजे क्षेत्रफळाचा अंदाज लागू शकतो. हा, त्याचे क्षेत्रफळ आहे 3 असा कोणता सरनौबत आहे ज्याला महाराजांनी मुघलांकडे पाठवलेलं आणि नंतर परत स्वराज्याच्या कल्याणासाठी मुघलांकडे पाठवलेलं आणि परत स्वराज्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेण्यात आलं? असा कोणते सरनौबत आहे? नाव ओळखीचं आहे तुमच्या? शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नीचा नेताजी बाग, बरोबर. आणि एका सरनौबतचं नाव सांगू शकताय? पिक्चर आलाय, रिसेंटली पिक्चर आहे, 5 वर्ष मागच्या 2 वर्षापूर्वी. तानाजी मालुसरे सरनौबत सरनौबत तानाजी मालुसरे हे सुभेदार सुभेदार होते. होते. सरनौबत अंबिराव मोहिते अंबिराव मोहितेंचं आणि सरसेनापती. शिवाजी महाराजांचं नातं तुम्ही सांगू शकताय मला काय? होतं. मग त्यांच्या बहिणीचा भाऊ होता. अनेक नातं आहे. आणखीन एक नातं सांगायचं झालं तर त्यांच्या असं अंबिराव मोहितेंची जी मुलगी होती, तारा राणी मुलगी होती, त्यांनी राजाराम राजेंना दिलं होतं. दिलं होतं. राईट. या कोल्हापूरच्या आपल्या समुद्रातले संस्थापक आहेत. किल्ले सांगा बघू. समुद्रात एक 2 सिंधुदुर्ग, जंजिरा ह्यो आपल्याकडे नव्हता मुळात, परंतु विजयदुर्ग. हा, विजयदुर्ग. वा, विजयदुर्गासारखं तुम्ही नाव सांगितलं. जरा टाळ्या please. विजयदुर्ग हा किल्ला माहित नाही आहे कुणीच सांगितलं नाही. आणि मी त्याच जिल्ह्याचा, याचा मला अभिमान आहे. मी सिंधुदुर्गाचा. तुमचं अभिनंदन. त्या इतक्या मोठ्या आम्ही सुद्धा बुदरगड तालुक्याचे, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. मला विजयदुर्ग म्हणून मी टाळ्या का वाजवून सांगितलं, कारण मी त्याच तालुक्याचा आहे. हो, नक्कीच ट्राय करू आम्ही 100%. आणि एक थोडे मी प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर द्या. नक्कीच. राज्याभिषेक मध्ये कोणत्या धातूची नाणी वापरली, वाटप केले? आम्ही ऑप्शन ठेवतो. गोल्ड, सिल्वर आणि कॉपर. कॉपर. सांगा ना. चांदीची नाणी. हा, गावात म्हणतो ना. बरं ठीक आहे. कोणाच्या असते त्याला राज्याभिषेक? पैठणचे गागा भट्ट. आणि शंभू राजांचा राज्याभिषेक कोणाच्या असते त्याला सांगू शकता? शंभू राजांचा तेच आले ना राज्याभिषेक गागाभट्ट. पैठणचे कोण? नाही, दुसरं कोणतं? जरा बघ. ठीक आहे. बरं, ओके, ठीक आहे. मला एक सांगा, गुप्तहेर खातं कुणाकडे होतं? बहिर्जी. बहिर्जी स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाही. बहिर्जी नाही. ओके, ठीक आहे. बरं मला एक गोष्ट सांग, बहिर्जी नाईक ही पदवी होती का व्यक्ती होती? इतिहासात बहिर्जी नायकांची नोंद आज सुद्धा नाही आहे, परंतु ते व्यक्ती होते की नव्हते हाच एक मोठा इतिहासाला पडलेला प्रश्न आहे. आणि तो आपण सोडवणं ते काही बरोबर नाही. ते एक मोठं सोडवणं आहे. आणि ते सोडवणं म्हणून मी उल्लेख केला स्वराज्याचा तिसरा डोळा. हेच बरं, अपेक्षा बहिर्जी नाईक आहे ना, हा. बहिर्जी नायकांनी एक खूप मोठं संकटातनं महाराजांना बाहेर काढलं. ते सगळ्यात मोठं संकट महाराजांनी सदरेवरती बहिर्जी नायकांना घेऊन कौतुक केलंय त्या संकटाचं. ते संकट कोणतं तुम्ही मला सांगू शकता? आपल्या ओळखीचं आहे. खूप मोठं संकट आलेलं, खूप आलेलं. अफजल खानाचा वध वगैरे नाही शिवाजी महाराजांची छावणी जी दिलेर खानच्या नाही. तेव्हा सरनौबत नेताजी पालकर आग्र्याहून सुटका संभाजी आग्र्याहून महाराज सुटका, बरोबर. आग्र्याहून सुटका जेव्हा झाली बर, मला अनेक सांगा, जेव्हा आग्र्याहून सुटका केली तेव्हा असं खूप वेळा म्हटलं जातं की फुलाच्या पेटीतनं बाहेर आले किंवा वेगळ्या रूप घेऊन बाहेर आले, फळाच्या पेटीतनं बाहेर गेले. ठीक आहे, पण शंभू राजांना मध्ये ठेवलं गेलं आणि महाराज पुढे गेले. ह्याचं कारण तुम्ही सांगू शकता? कारण ज्यावेळी त्यांनी पुढे गेले त्यावेळी म्हणजे मी पण इतकं डीप मध्ये सांगू शकत नाही, परंतु जितकं मला माहिती आहे तितकं तुम्हाला मी सांगतो की जेव्हा शिवाजीराजे पुढे गेले आणि शंभूराजांना मागे ठेवण्याचं कारण इतकं होतं की ज्यावेळी म्हणजे गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिला काय केलं असेल तर शंभूराजांचे अंतिम संस्कार पार पाडून की त्यांना गनिमाला ते माहिती आहे मला, पण ते कसं का केलं, शंभूराजांनी मागं का ठेवलं ह्याचं मला उत्तर पाहिजे. ते पुढे जाऊन अंतिम संस्कार केले, ते सगळं खोटं दाखवण्यात आलं. बरोबर हे सगळं मला माहिती आहे, पण त्याच्या आधी सैनिक तसं का केलं? नाही, संकट आलं तर आपल्यावरती चालेल. नाही. मग शंभूराजे नाही बरोबर आहे. धाडस केवढं धाडसे होते होय असं शक्यच नाही. बरं काय थांब सांगा ना. बरं, कुणाकडे ठेवलेलं हे सांगू शकताय? ब्राह्मण कुटुंब होतं. हा, बरोबर आहे. मला नाव
सांग ना. माहिती आहे? ओके ठीक आहे. खरं सांगू, मला किल्ल्याबद्दल प्रश्न विचारायला मला चान्सच भेटला नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेरचे नाही प्रश्न असू दे. विचारले. आम्हाला आवडलं कारण फक्त आम्हाला त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगा, आम्हाला आणखी माहिती मिळेल. जे ती उत्तर कारण मला किल्ल्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे होते, जे तुम्ही मला म्हणून मी तुम्हाला मी 2 वेळा थांबवायचा प्रयत्न केला. बरं ठीक आहे, असू दे, मी विचारतो. म्हणजे कसं मला मार्किंग द्यायला बरं पडतं. मला आता सांगा की आता आम्हाला कोणाच माहित नाही की राजे पुढे गेल्याने हा, ते म्हणजे मग आम्हाला ते उत्तर आम्हाला पाहिजे. शंभूराजे एका मोठ्या देशपांडे फॅमिलीकडे थांबलेले, ब्राह्मण फॅमिली होती ती, त्यांना पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे थांबवून घेतलेलं. आणि का थांबवून घेतलेलं? कारण जेवढे हेर होते त्या हेरांना, जे बहिर्जी नाईक होते त्या बहिर्जी नाईकांनी त्या हेरांमध्ये मिक्सअप होऊन त्यांना सांगण्यात आलं गेलं की असं असं आहे, आणि शंभूराजे एक्सपायर झाले. ही बातमी का सांगितली गेली? कॉज शंभूराजांच्या पाठीला मार लागलेला, शंभूराजांच्या पाठीला मार लागलेला आणि त्यांना जमत नव्हतं. शेवटी शिवाजी महाराजांनी पाठीवर घेऊन पळत गेलेले शिवाजी महाराज, आणि तेवढं अंतर गाठणं इजंट अ जोक. सो त्यांनी देशपांडे फॅमिलीकडे ठेवलं, आणि त्यांनी जेव्हा असं कळालं की देशपांडे फॅमिलीकडे आहे, तेव्हा ते मुघल जे होते ते देशपांडे फॅमिलीकडे आले, देशपांडे फॅमिलीत घुसले. पण तेव्हा शंभूराजांनी स्वतःचं रूप वगैरे बदलून ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांना सगळं सांगितलं, सगळे वेद वगैरे बोलून दाखवले. ठीक आहे, एक लास्ट विचारतो. एक आता तू पार्टिसिपेट म्हणून एक उत्तर दे. काय आता हे जे गड किल्ले आहेत, हा, हे जे दिवाळी करतात, तुझं वय आता 27 आहे, आम्ही 24 काय? ठीक आहे, 24 वय. मला वाटते बारकी मुलंच किल्ला करायला मोठी करत नाही. मग एक इतिहासकार म्हणून एक दृष्टिकोन तुला काय वाटते किल्ल्यांच्या विषयी, इतिहासाविषयी? महाराजांचं पण तुझं थोडक्यात सांगायचं तर राजकारणामध्ये इतिहासावरचं प्रेम सांग. प्रचारा प्रसारामध्ये महाराजांचा फोटो वापरला जातो, त्याविषयी तुझा प्रतिसाद काय आहे सांग. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहास माहिती असणारे खूप कमी झालेत आणि इतिहासाचं प्रदर्शन करणारे खूप झाले. बरोबर, थोडक्यात सांग. कारण सोशल मीडिया आजकाल आपण जेवायला जरी लागलो तरी आपण सोशल मीडियाचा युज करतो की स्नॅपचॅटला बाबा प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे की मी काय खायला लागलो. बरोबर. तशाच पद्धतीचा हा इतिहास आपल्याला दाखवायला, मग ते आपण फक्त राजकारण्यांनाच म्हणू शकत नाही की बाबा ते शिवाजी महाराजांचा उपयोग करतात हे करतात. भुलणारे सुद्धा आपणच आहोत ना, त्या गोष्टीला भुलणारे सुद्धा आपणच आहोत. आपल्याला करायला पाहिजे. आजपर्यंत कुणी म्हटलंय की बाबा स्वराज्याचा विकास व्हावा, किंवा जे शिवाजी महाराजांनी धोरण ठेवलेले होते गड किल्ल्यांच्या मोहिमा किंवा हे आपल्याला कधी वाटतंय 19 फेब्रुवारीला किंवा इतर शिवजयंतीच्या किंवा इतर दिवशी अशा त्यावेळी आपले जसं 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपलं देशप्रेम जागवतंय, तसंच आपलं प्रेम हे कधी जागवतंय? ज्योत घेऊन आपण बुद्रगडला पळत जातोय किंवा कुठल्याही किल्ल्याला जातो त्यावेळी वाटतंय नाही सरकारनं काहीतरी करायला पाहिजे. कधी करायला पाहिजे? ज्यावेळी तुमच्या घरात मतं मागायला येतात तेव्हा तुम्ही बोलत नाही, जेव्हा इलेक्शन होते तेव्हा सुद्धा तुम्हाला वाटत नाही व्हायला पाहिजे. त्या एका दिवशी तुम्हाला वाटते की बाबा काहीतरी सरकार किंवा ह्या गोष्टी बदलायला पाहिजे. सरकार एकटं काहीही करू शकत नाही जरी केलं, कारण त्यांचं कागदपत्री सगळे काम आहेत. मी म्हणतोय ठीक आहे, सरकारनं आज जर रस्ता जरी बनवला तर लक्षात ठेवा एका महिन्यात त्या रस्त्याला उकरायला पाईपलाईन मारणारा माणूस आपलाच असतो. आधी त्याला सूचना केलेली नसते अशाला विषय नाही, पण तो रस्त्यावर उकरणारा आपलाच माणूस असतोय. बरं ते काय करताना बाबा दुसरा माणूस बघितलेला असते देणं टाकालाय तेव्हा तो करणार नाही. ते झालं कारण तो दुसरी तिकडनं पाईपलाईन काढतोय. मग त्यानंतर ते 3 वर्ष तसंच रस्ता पडून जोपर्यंत पुढची इलेक्शन येत नाही. मग ह्याच्यावर कोण काय करू शकते? कोणच नाही. बदल हा स्वतःच घडला पाहिजे. जी जागरूकता आहे ती स्वतःत आली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. नजरी स्वतःची बदलली पाहिजे. मी पत्रकार आहे म्हणून तुला प्रश्न विचारला. मी कोल्हापूर पंचवटी फिरतोय, विचारलं मी आणि दुसरं ह्या गडाचं हे करणं, प्रतिकृती करणं म्हणजे स्वराज्याबद्दल रिलेटेड काही ब्रीद वाक्य तुम्हाला सांगू शकतोस? सगळ्यात पहिला आपण दिले ते हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. ब्रीद वाक्य आधी मावळ्यांनी केलेलं म्हणजे जय भवानी जय शिवाजी. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तानाजी मालुसरेने म्हणलेलं आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबार. अजून एक ब्रीद वाक्य सांगायचं झालं तर तानाजी मालुसरेंवरतीच अनेक ब्रीद वाक्य. तेच सांगू का दुसरं सांगा पण सांग. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबार हे सोडून अनेक तानाजींवरतीच एक ब्रीद वाक्य आहे. गड आला पण सिंह गेला हे एक वाक्य आहे. आणखीन एक सांगायचं तर रामदास स्वामींचं पुस्तक रामदास स्वामींचं बरं एकत्र ब्रीद वाक्य सांग रिलेटेड गडाशी रिलेटेड. मला माहित नाही म्हणून मी तुला विचारलं. गडाशी रिलेटेड आम्हाला माहित आहे.
मला एवढी माहिती होती, ह्याच्या व्यतिरिक्त जर तुला माहिती असेल तर तू सांगू शकतो. हे सगळे चाणक्य आले तू. हो खरंच. इतिहासाची पण आवड आहे आम्हाला खूप. नाही, आम्ही काय करतो, आवड आता मी असावी, काल आवड असावी. तोरणा बघून गेलो, का विचारतोय? त्याच्यामुळे आम्ही काल सगळी स्टडी केली आहे रात्रभर बसून. आणि आमच्या ऐका असं ऐका थांबा की एक असं संवाद आडू म्हणजे भूमिका जी शासनाची आहे, शासनाची त्या अनुषंगानं ऐका त्या अनुषंगानं जे हे केले आम्ही त्याला आम्ही आमचा उद्देश पण आहे गड संवर्धन करणं आणि त्याची स्वच्छता करणं. तुम्ही जर आम्हाला प्रोत्साहन दिले तर याविषयी पुढे आम्ही कार्य करू. नाही, मी स्वराज्याची संभाजी ही मालिका 4 वेळा बघितली, परत 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 परत. डॉक्टर जयसिंगराव पवार नाव माहिती असेल तुम्हाला? जयसिंगराव पवार नाव माहिती असेल? नाही माहिती. नाही का? तुमच्यापैकी तिघांना पण माहित आहे का नाही? उद्याचा आमचा उद्देश पण आहे कारण मी संवर्धन करण्याच्या ही मालिका जी आहे ना, त्या मालिकेच्या रेफरन्सवर तुम्ही सगळं बघितलंय. कारण डॉक्टर जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रातले एक नंबरचे इतिहासतज्ञ आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने एक आहे. आता जसं तुम्ही आता दिवाळीच्या निमित्तानं हे गड किल्ले बनवले, हा इतिहास जनतेसोबत पोहोचवायचा आहे, तसं शिवजयंती जी आहे ती पारंपरिक वाद्यामध्ये व्हावी, त्याच्यासाठी स्पर्धा भरवावी आपण. ही कोण काही बसू शकत नाही याला. माझी मी वैयक्तिक तुम्हाला मांडलेला हा प्रश्न आहे. शिवजयंती करायला कोणी येत नाही. डॉल्बी आणा बघू, नाचायला पहिला मी पुढे. स्वतःला एक सांगतो, मी स्वतः एक उदाहरण दिलं. वर्गणी दिली आधी आणि मग बोललो की हिंदुत्वाने आणूया काय, आपल्या पंचकृषीत अजूनपर्यंत कोणी आणलं नाही. काय म्हणले माहिती चॅनल आवडत आहे, युट्यूबला काय झालं सांगा. युट्यूबला बघ. काय झाला विषय हे असं सांगण्याचा एक उद्देश उद्देश म्हणजे काय आहे, ती जी वर्गणी दिली कुणासाठी दिली? शिवाजी साठी दिली. महाराजांची आणि पण त्याला दिली आणि वाटत मग होतं ना, बोललो मी ती की- पारंपरिक पद्धतीने व्हावी, पण तिचा उद्देश त्याचा असणारी भूमिका होती. पण सार्वजनिक ठिकाणी एक नव्वद शेवटचे एक लोकांची मी तुला भूमिका 2 वेगळी प्रश्न होती. विचारतो. हे बास केला. एक शेवटचे 2 प्रश्न विचारतो त्याला. ते मला त्याच्यावर त्याला गोडी निर्माण झाली आता, सरांना पण गोडी निर्माण एक झाली. शेवटचे एक प्रश्न विचारतो. अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी मारला गेला, बरोबर? प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा मारला गेला तेव्हा एक शामियाना उभा केला होता, बरोबर? त्या शामियाना तुम्ही वैशिष्ट्य मला सांगू शकताय? हा शामियाना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुत्सदीपणाने त्यांच्याच केलेल्या, त्यांच्याकडून घेतलेल्या दागिन्यांनी, त्यांच्याच संपत्तीने बनवलेला होता. गुड. एक प्रतापगड आहे आमच्या मुरगुडात, तू जाऊन बघून येतो. त्यांना मी हा प्रश्न विचारला शामियान्याबद्दल, तर ते अडखळले प्रश्न उत्तर. राजांच्या प्रश्नाला उत्तर देताना अडथळा करणं चुकीचं आहे. शिवगड स्थापन करतात, ही स्थापना करत असतात, ज्या ज्या भूमिका आल्या रात्री 2 वाजता ही स्थापना करायला चालू होती. रात्री 2 वाजता पाऊस आला. या पोरांनी काय केलं माहितीये का, अखंड आमचे आता पाटील मामा आहेत ना इथं, पाटील काका आहेत, रात्री 2 वाजता ही ताडपत्री घेऊन आली आणि राजांच्या गडाला कुठेही धक्का लागू नये म्हणून ते अंगाव घेतला, म्हणजे बांधता येत नव्हतं. तेवढी भूमिका ठेवली हे गड स्थापन करायसाठी, आणि त्याचं पण ते संवर्धन केलं. आणि कोण बर, मला एक सांग, दागिने वगैरे ते सजवलेलं ना, ते सजवलेलं का? सजवलेलं का? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्ष होती म्हणजे वेधून त्यांना- घ्यायसाठी म्हणजे हा, त्यांना आपल्या बाजूनं ते मुळात होता तो एक तह जो दाखवला गेला होता त्यांच्याकडून सुद्धा आणि आपल्याकडून सुद्धा. त्यांना एक म्हणजे थोडक्यात काय तर भ्रमित करायचं होतं की आम्ही तुमच्याला शरण आलोय आणि जे काय आहे हे आमच्याकडे इतकी संपत्ती आहे ती आम्हाला कदाचित आम्ही म्हणजे त्यांना एक लोभ व्हावा की बाबा ह्यांच्याकडे खरंच स्वराज्य दिसतंय एवढंसं, परंतु ह्यांच्याकडे खरंच संपत्ती आहे आणि जर ह्यांना हरवलं किंवा ह्यांना जर आपण काय तर झालं तर किंवा काही गोष्ट होती तर ह्या सगळ्या संपत्तीचे मालक आपण एक त्यांना भ्रम निर्माण करायचं होतं, थोडक्यात त्यांना गाफील करायचं होतं. त्यांना अगदी म्हणजे सुरुवातीपासूनच टिप आहे. अगदी तुम्ही जसं सांगितलं बहिरी नाही काय करणार. बर, ते दागिने जे होते लुटलेले ते कोणीकडून आणलेले माहिती आहे? तुला पारंपरिक शिवजयंती आवडते काय? व्यक्तिगत तुला मी इन्व्हाइट करतो, तू सुरतवरून आता कुठला कार्यक्रम आहे? सुरतवरून तुला आणलेले. आता नंबर द्या. बर, ते जे दागिने होते शिवभक्त ते ऍड करतो. नक्कीच नक्की रिटर्न केले की जेवढी ठेवून बोलायची घेतले हे सांगते सांगू ना, घेऊन ये शकता? तिकडे शिवतीर्थावर. रिटर्न केले का ठेवून घेतले? रिटर्न केले की ठेवून घेतले हे माहिती आहे? ठेवून घेतली. ठेवून घेतले. ओके, गुड. म्हणजे आपण लुटलेले दागिने त्यांच्याकडून एक कर्ज स्वरूपी त्यांनी ते घेतले घेतले होते होते. की आम्ही तुम्हाला ते परत देऊ पैसे. त्यांना वाटलं होतं की अफजल बाबा खानाला खूप हे अहंकार होता. किती हे मूर्ख आहे असं त्यांना वाटलं होतं. गुड, 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 गुड. स्वराज्याच्या एका वकिलाचं नाव सांगू शकताय? एक वकील या मूवीमध्ये होते होते होय, फतेह मध्ये आहे. मला नाही. त्यांचा कृष्णाजी होता जो स्वराज्याकडनंच गेलेला. गेलेले होते. हा? सय्यद बंटा नाही, 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 नाही. सॉरी वकील 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 हा वकील वेगळे. बरं, ओके, ठीक आहे, चला.
थँक्यू मंडळ स्वयंभू मित्र मंडळ आपले खूप आभारी आहे. नाही खरं तुमचे सुद्धा आम्ही आभारी